यांच्या संयुक्त विद्यमाने आपण होळी ते रंगपंचमी या दिवसामध्ये आपण महिलांना मोफत दूध वाटप आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रमाचा समारोप करतो. आणि सरकारमध्ये आम्ही 2020 पासून या ठिकाणी वाटप करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विशेष करून जडेगावकर सर, डॉक्टर देशपांडे, पवार मॅडम, सभापती आणि आमचे मित्र प्रवीण टिकम आणि राजू गोरे यांच्या सर्व मित्र. पुन्हा गाडगे सर ही जवळजवळ गेले 200 वर्षापासून या क्षेत्रात सुवर्ण पिढीचे काम करते आणि सुवर्ण पिढी ज्या विश्वासात काम करते त्यांनी त्यांच्या CSR फंडामध्ये सामाजिक बांधिलकीच्या कामासाठी महिला हा केंद्रबिंदू मानलेला आणि त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये महिलेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना हे पूर्ण नाही आणि ते त्यांनी स्वतःसाठी वापरावं त्या भावनेला आम्ही महाराष्ट्रातून 2020 पासून आणि या गरजू महिला निवडण्यासाठी आम्ही राजू गोरेसारखी मंडळी शोधतो की ज्यांच्या मार्फत आम्हाला कारागारापर्यंत योग्य ठिकाणी पोहोचत आहे. आणि याचं कारण म्हणून आम्ही त्यांना परत हा कार्यक्रम केला. 2023 काय घेतलेलं मावशी ढकलू नका बरं, मी ढकललं सगळे पडाल, मला आणि पाव घेऊ नका. त्यांना मला असं योग्य माणसाकडे मदत पोहोचणाऱ्या माणसाकडेच आम्ही मदत असताना मागे विनंतिका राजे आणि बाबा हे कार्यक्रमाला आले होते. आपण वाढ या ठिकाणी घेतलं आणि इथून पुढे आम्ही तुम्हाला असेच कार्यक्रम घेत जाऊ. आमच्या पुण्यागाडी विशेष अजित काका गाडगे महिलांसाठी आणखी एक दुसरा कार्यक्रम असतो की साधारण किशोरवयीन मुले आहेत 8वी यांच्या बाबतीत आम्ही रेपचा कार्यक्रम घेतला होता. आपले आपल्याचे जे एसटी आहेत त्यांना आम्ही प्रमुख बोलवलं होतं. 1000 मुलींना खूप नाही कार्यक्रम त्यामध्ये मुलींच्या ज्या वेळेला वयात येतं त्याच्यामध्ये त्यांच्या हार्मोनमध्ये बदल, विचारामध्ये बदल, बालकाची सुखसुखात कसं करावं अशाच प्रकारचं आम्ही महिला केंद्र हे आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्हाला आनंद होतोय आणि योग्य ठिकाणी मदत जाते हेच आमच्या कार्यक्रमाचं यश आहे. परत एकदा मी आपल्याला या रंगपंचमीच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला या ठिकाणी गोरे साहेबांनी मित्रमंडळी संधी दिली त्यांचाही आभार मानतो आणि थांबतो. जय जय. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुणा गाडगीळ आणि PMD मिल्क अँड फूड बारामती यांच्या माध्यमातून गेले 8 दिवस झालं होळी ते रंगपंचमी 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत गेले 8 दिवस या प्रभागामध्ये आमच्या दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दूध आणि मिठाई या कार्यक्रमाचे प्रायोजक या ठिकाणी उपस्थित असणारे मोहिते साहेब यांचं खरं मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं मी प्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. त्यांना त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी वेळोवेळी आम्हाला या प्रभागासाठी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिलं आणि आमच्या प्रभागातील महिलांसाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी जर आपल्याला सहकार्य केलं नसतं तर आजचा हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम त्या ताकदीनं झाला नसता ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं प्रथम खरंच मी PMD दूध, पुणा गाडगीळ आणि मोहिते साहेबांचा सदस्य आभारी आहे. आज बघायला गेलं तर होळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आहे आणि दूध हे आरोग्याचं प्रतीक आहे. या दोन्हीची सांगड घालून आपल्याला मोहिते साहेबांनी या प्रभागाचं सगळ्यांना सुख समृद्धी आनंदी राहण्याचं मंत्र म्हणून आपल्याला दूध वाटपाचा या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले. बरीच आमचे युवक मित्र म्हणतात की महिलांचा दरवेळेस कार्यक्रम काय घेतात, परंतु महिला या कणखर असतात. घरातली जबाबदारी
म्हणजे आपण एखादा कार्यक्रम घ्यायचा ठरवलं, समजा आज दूध वाटायचं, म्हणजे या दूध वाटपाच्या माग कुणाला बोलवायचं, काय करायचं, कसं कसं नियोजन करायचं, हे त्यांच्या डोक्यात सगळे ठरलेलं असतं. म्हणजे एखाद्या घरात पाहुणं जेवायला बोलावलं एवढं सोपं असतं, तुम्ही जेवायला या म्हणणं सोपं असतं, परंतु त्यांना काय खायला घालायचं ही महिला ठरवत असते. त्यामुळं महिलेला खरं सन्मानानं वागणूक आपण सर्वांनी दिली पाहिजे. त्यांचं खरं योगदान आपल्या घरात आहे आणि घराला घरबन देण्याचं काम हे जर करत असेल तर महिला करत असतात. सगळं आपलं दुःख, सगळं सुख, सगळं बाजूला ठेवून ते आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मित्रमंडळीसाठी खरं योगदान देत असतात. त्यांचं कोणतीही ती अडचण असली तरी बाजूला ठेवून आपल्यासाठी काम करत असतात. आज प्रत्येक जण महिलांचं बघितलं तर आज झाशीच्या राणीपासून ते आपल्या जिजामाता शिवाजी महाराजांना, जिजामातांनी शिवाजी महाराजांना शिकवण दिली, ज्या पद्धतीनं रत्नी लक्ष्मीबाईंनी आपलं योगदान दिलं, तसंच राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिरांचं जे औरंगजेबाने जे पतन केलं होतं त्याचं जीर्णोद्धार करण्याचं काम केलं, विहिरी बांधल्या, माठ बांधले, अशा अनेक महिला आहेत की त्यांनी उत्तम कामगिरी केली. आणि आज महिला आरक्षणामुळं प्रत्येक महिलेला 50% आरक्षण मिळाले. ते प्रत्येक पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा या आपल्या म्हणजे आपल्या भारत देशामध्ये काम करत आहे. या कार्यक्रमाचं हॅलो या क्रमांक 25 मधील माझ्या सर्व माता